विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जेरॉम ब्रुनर यांच्या संकल्पना प्राप्ती प्रतिमानाविषयी अधिक माहिती या ठिकाणी घेणार आहोत. संकल्पना निर्मिती याचं एक उदाहरण आपण बघूया. एका टेबलावर मोगरा, सोनचाफा, जास्वंदी, गुलाब, निशिगंधा, धोत्रा, कनेरी, सदाफुली, झेंडू, पारिजातक यासारखी विविध फुलं आपण ठेवलेली आहेत. आता यावरून विद्यार्थ्यांनी फुलांचे वास, आकार, रंग या वैशिष्ट्यावरून त्यांच्या मनात एक गट तयार केला. उदाहरण बघा, सुवासिक फुलं म्हटली तर मुलांनी त्यांच्या मनात मोगरा, गुलाब, सोनचाफा, पारिजातक, निशिगंध हा एक गट तयार केला. वास नसणाऱ्या फुलांचा एक गट तयार केला. आकाराने लहान असणाऱ्या फुलांचा एक गट तयार केला. आकाराने मोठी असणारी फुलं म्हणजे धोत्रा, गुलाब, जास्वंद याचा एक गट तयार केला. पांढऱ्या रंगाची फुलं म्हटली तर धोत्रा, मोगरा, पारिजातक. तांबडी फुलांमध्ये गुलाब, कानेरी, जास्वंदी. हे जे त्यांच्या मनात फुलांचा वास, आकार, रंग यावरून गट तयार केले, या कृतीला संकल्पना निर्मिती असं म्हणतात. कन्सेप्ट फॉर्मेशन. यामध्ये विद्यार्थी स्वतःच वस्तूचे गट तयार करतो. विद्यार्थ्याला त्याच्या विचाराचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. आता संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा किंवा कुठल्याही प्रतिमानाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यात 5 महत्त्वाचे घटक असतात. पहिलं, प्रतिमानांना अनुदेशनीय आणि पोषित परिणाम म्हणजे इन्स्ट्रक्शनल आणि नर्चरल इफेक्ट्स. ज्या हेतूने ते प्रतिमान तयार केलं जातं किंवा वापरलं जातं त्या संबंधित प्रतिमानाचा अनुदेशित परिणाम असतो आणि तो मुख्य हेतू साध्य करत असताना सहज साध्य ज्या काही इतर गोष्टी होतात त्याला पोषित परिणाम म्हणतो. उदाहरण दिलं आहे की साखर कारखाना जर असेल तर साखर निर्मिती हा प्रमुख हेतू असतो. तसंच प्रतिमानाचा देखील प्रमुख हेतू असतो. आणि मग अनुदेशित परिणाम जर म्हटलं तर मग वाईन, डेप, अल्कोहोल हे त्याचे पोषित परिणाम आलं. कुठलंही प्रतिमान ज्यावेळेस आपण वापरतो त्याचे प्रतिमान वापरत असताना त्याचा एक पदबंध असतो, एक सिंटेक्स असतो. प्रतिमान कृतीचा तो कार्यवाहीचा एक क्रम असतो. त्याचे वर्णन पदबंधमध्ये असते. एखाद्या प्रतिमानाचा वापर करताना तो कसा करायचा, प्रथम काय करायचं, नंतर काय करायचं याचा एक क्रम असतो. त्याला प्रतिबंध किंवा सिंटेक्स असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हेही लक्षात ठेवावं लागेल की प्रतिक्रिया तत्व देखील प्रतिमानाचा एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे शिक्षक ते प्रतिमान ज्यावेळेस शिकवत असतात त्यावेळेस विद्यार्थ्यांनी प्रतिसाद कसा द्यायचा याचं मार्गदर्शन त्या प्रतिमानात त्याला प्राप्त होत असतं. कारण प्रत्येक प्रतिमानात शिक्षकाची भूमिका ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. तसंच सामाजिक व्यवस्था किंवा प्रणाली ही देखील प्रतिमानाचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. शिक्षकाची भूमिका ही वेगवेगळी असते. समंत्रक, प्रेरक, रिफ्लेक्टर, टास्क मास्टर. आणि मग प्रतिमानात त्याची कुठली भूमिका अपेक्षित आहे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची यांची परस्पर भूमिका काय, परस्पर संबंध काय, हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आणि प्रत्येक प्रतिमानाला आधार प्रणाली देखील असते आणि ही आधार प्रणाली सामाजिक व्यवस्था, अध्यापन प्रक्रियेची तत्व, सिंटेक्स म्हणजे पदबंध आणि त्याचे पोषित आणि मुख्य परिणाम हे जर विचार केला तर आपल्याला त्या प्रतिमानाचा योग्य पद्धतीने वापर करता येतो. उदाहरणार्थ संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा जर विचार केला तर मुख्य हेतू काय, संकल्पना निर्मिती प्रतिमान जे असतं, प्राप्ती प्रतिमान जे असतं, यामध्ये विद्यार्थ्यांना आपले स्वरूप संबोध स्पष्ट होते. विद्यार्थ्यांना अभिप्रेत संबोध साध्य करतात म्हणजे संबोध संकल्पना. विद्यार्थी साध्यतेच्या मानसिक प्रक्रियेत सुधारणा होते. हे झाले त्याचे मुख्य हेतू. महत्त्वाचा भाग असा, संकल्पना निर्मिती, संकल्पनेचं स्वरूप स्पष्ट होणे, संकल्पना साध्य करता येणे आणि ती जी संकल्पना निर्मितीची प्रक्रिया असते ती मानसिक प्रक्रिया आहे, त्यात सुधारणा होते. पोषित परिणामाचा जर विचार केला
तर विद्यार्थ्यांमध्ये ज्यावेळेस या संकल्पना निर्माण होतात तर तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो. वैचारिक संदिग्धता त्याच्या मनातली जी असते ती तो कमी करतो, नष्ट करतो आणि आपल्या मित्रांसोबत गटामध्ये चर्चा करून, संवाद साधून तर्कशुद्ध मांडणी करतो. हे त्याचे मुख्य हेतू आणि पोषित परिणाम आहेत. सामाजिक प्रणाली कशी असते तर शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये एक लोकशाही प्रधान वातावरण तयार होतं. आदराचे सलोख्याचे संबंध निर्माण होतात कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समान संधी असते, वैचारिक स्वातंत्र्य असते. आता ही सामाजिक प्रणाली संकल्पना प्राप्ती प्रतिमानात कशी दिसून येते ते आपल्याला पुढे लक्षात येईलच. प्रतिक्रियेच्या तत्वांचा जर विचार केला तर शिक्षक विद्यार्थ्यांनी या प्रतिमानामध्ये प्रोत्साहन देतात. त्यांच्यामध्ये संभाषण कौशल्य वाढवतात, नवनवीन परिकल्पना तयार करण्यात विद्यार्थ्यांना मदत करतात. विद्यार्थ्यांचं आकलन आजमावणे, सुधारणा करणे, सर्वांना प्रक्रियेत समाविष्ट करून घेणे, विचार प्रक्रिया सुरू राहील अशी एकंदरीत वातावरण निर्मिती, थोडक्यात सामाजिक वातावरण निर्मिती शिक्षक वर्गात करत असतात. आता आपण याची पहिली जी पायरी आहे त्या पहिल्या पायरीकडे वळूया. तर पहिली पायरीमध्ये नेमकं काय होतं बघा. प्रथम शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना करायच्या कृतींची दिशा व स्थूल स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. आता पहिली पायरी, दुसरी पायरी आणि तिसरी या 3 पायऱ्यांमुळे हे प्रतिमान या ठिकाणी आपल्याला कार्यान्वित करता येतं. या 3 पायऱ्या कशा असतात त्याचा आपण आढावा तर घेणारच आहोत. पण आता बघा या ठिकाणी संकल्पनेचं नाव आहे एकदल वनस्पती. उदाहरण दाखल आपण बघूया आता या ठिकाणी. आता मुलांमध्ये ही संकल्पना निर्माण करायची. मग होकारात्मक उदाहरणं जी असतात तर ती 2 दले न होणारी सर्व धान्य, उदाहरणार्थ बाजरी, गहू, मका इत्यादी. संकल्पना निर्मिती होत असताना होकारात्मक उदाहरणं, नकारात्मक उदाहरणं, आवश्यक गुणविशेष, अनावश्यक गुणविशेष, भेदमूलक गुणविशेष, भेदमूलक विशेष मूल्य या सगळ्या 6 घटकांच्या अनुषंगून मुलं विचार करत असतात. मुलांच्या मनात एकदल वनस्पतीची जी संकल्पना निर्माण होणार आहे तर सर्वप्रथम बाजरी, गहू, मका, भात, जसं आपण मागे उदाहरण बघितलं विविध प्रकारची फुलं. मग विविध प्रकारची फुलं म्हटल्यानंतर त्यात पांढऱ्या रंगाची फुलं, त्याचप्रमाणे एकदल वनस्पती म्हटलं तर 2 दलं न होणारी, पण उदाहरण देताना मात्र तिथे 2 दलं न होणारी हे न सांगता बाजरीचे उदाहरण होय, गहू होय, मका होय, भात होय. मग आता नकारात्मक उदाहरण कुठली तर उडीद नाही, मूग नाही, चवळी नाही, ही नकारात्मक उदाहरणं. आता आवश्यक गुण विशेषचा जर विचार आपण केला तर फूल, बी, फळे, पान, खोड हे त्याचे आवश्यक गुण विशेष आहेत. अनावश्यक तर बीचा रंग ही काही अत्यावश्यक बाब एकदल वनस्पतीची आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे वनस्पतीचं आकारमान असेल किंवा त्याचे प्रदेश असतील, वाढीचा काळ असेल, याचा काही त्याच्या एकदल वनस्पतीच्या व्याख्यात सहभाग होत नाही. आता भेदमूलक डिफरेन्शिएटिंग त्याचं जे काही गुणविशेष असतात तर त्याची दलं जी असतात ती तंतुमय असतात, मुळंही समांतर असतात, शिरा लांबट, पाने. भेदमूलक विशेष मूल्य त्यात नाही. अजून संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण दुसरं उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ मुलांमध्ये भूमिगत खोडाची ही संकल्पना आपल्याला रुजवायची तर त्याचे होकारार्थी उदाहरणं कुठली तर बटाटा, आले, सुरण, हळद, अळूचे कंद ही सकारात्मक उदाहरणं. नकारात्मक कुठली तर आंबा, कांदा, पेरू, मुळा, गाजर, वड, रताळी. तुमच्या एक लक्षात आलं असेल मित्रांनो, शिक्षक ज्यावेळेस संकल्पना निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात करतात तर सकारात्मक आणि नकारात्मक उदाहरणं एकत्र समोर ठेवतात आणि ती एकत्र उदाहरणं ठेवून त्याचं वर्गीकरण मुलांना करायचं असतं. ते वर्गीकरण करत असताना बटाटा हे उदाहरण होय,
हे शिक्षक सर्वप्रथम सांगतात. आंबा हे उदाहरण नाही. मग आलं, आलं शब्द आला की शिक्षक म्हणतील होय. सुरण होय. हळद होय. होय हे उत्तर शिक्षक सांगतात. मग मुलं त्याचं वर्गीकरण करतील की बटाटा, आले, सुरण एका वर्गात, आंबा, कांदा, पेरू, मूळ हे नकारार्थीमध्ये. मग नेमकी सरांच्या मनात संकल्पना काय? मग जमिनीत वाढणे हे भूमिगत खोडाचं वैशिष्ट्य आहे. अन्न संचय करणे, खोडावर मुकुल, शल्कपणे असणे, पर्वसंधीवरील पाने, तंतुमुळे असतात, वनस्पतीला आधार देतात. ही त्याची, आपण जे मागच्या उदाहरणात बघितलं, तर मागच्या उदाहरण बघत असताना आपण भेद अनावश्यक गुणविशिष्टामध्ये आपल्याला या वैशिष्ट्यांचा समावेश करतील. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या मनात इंधनाची संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी रुजवायची असेल किंवा विद्यार्थ्यांना केरोसिन, पेट्रोल, गॅस ही होय हकारार्थी, तर दूध, पाणी आणि वीज ही नकारार्थी. मग विद्यार्थी केरोसिन, पेट्रोल आणि गॅस या संकल्पना एकत्र करून ही उदाहरणं एकत्र करून नेमक्या कुठल्या गटात बसतात आणि ही का बसत नाहीत? ऊर्जा निर्मिती, उष्णता, प्रकाश, गती आणि वायुरूप, द्रवरूप, स्थायरूप हे काही त्याचे अत्यावश्यक त्या ठिकाणी गुणधर्म नाहीत. आता आपण पाठाकडे जाऊया आणि पाठाकडे जात असताना पहिल्या पायरीवर काय करायचं त्या बाबीकडे बघूया. बघ आता तुम्ही जर बघितलं तर पूर्वज्ञान, प्रत्येक वनस्पतीला विविध वय असतात, त्यांची वेगवेगळी कार्य असतात. आपण प्रस्तावना करतो आणि प्रस्तावनेमध्ये निसर्गात वेगवेगळ्या वनस्पती आढळतात आणि त्यांची कार्य वेगवेगळी असतात असं शिक्षक सांगतात. आता उद्दिष्ट एक काय की सोडपूळ या संकल्पनेविषयी परिकल्पना तयार करण्यास मदत करतो. आता पहिली पायरी जी बघा, माहितीचे विशदीकरण, निसर्गात आढळणाऱ्या विविध वनस्पतींच्या अवयवांच्या रचनेच्या व कार्याचा आढावा घेतात. या वनस्पतींच्या वेगवेगळ्या दृष्टीने अभ्यास करण्यास विचाराला चालना देतात. वनस्पतींची यादी हे शिक्षक सादर करतात. लक्षात घ्या, आता आपण बघितलं की सर्वप्रथम यादी सादर केली जाते. या दरम्यान विद्यार्थी काय करतो, तो श्रवण करतो आणि शिक्षक जी काही यादी देतील त्या उदाहरणाचं निरीक्षण करतो. आता यादी कुठली दिली बघायची शिक्षकांनी, तर वड होय, नारळ नाही, आणि मग पुढे आंबा, मका, चिंच, मेथी, गवत. आता होकारात्मक उदाहरणातील वैशिष्ट्य विचारात घेऊन विद्यार्थी ही परिकल्पना तयार करतो. जसं आपण बघितलं की इंधनाच्या बाबतीत बघितलं तर इंधनाच्या बाबतीत पेट्रोल होय, डिझेल होय, केरोसिन होय, अशी होकारार्थी उदाहरणं घेऊन मग बसणारी व न बसणारी उदाहरणे सांगतात. शिक्षक त्यावर प्रश्न विचारतात, परिकल्पना तयार करण्यात पडा. आता बघा प्रश्न कसा विचारलाय, मी कोणत्या गोष्टीचा विचार करत आहे असे तुम्हाला वाटते? म्हणजे होय होकारार्थी असणाऱ्या, म्हणजे वड, आंबा, चिंच, मेथी ही होकारार्थी उदाहरणे एकत्र आल्यानंतर शिक्षकांच्या मनात नेमक्या कोणत्या गोष्टीचा विचार करतोय ही परिकल्पना तयार करण्यात शिक्षक प्रेरणा देतात. दिलेल्या यादीतील बाकीची जी उदाहरणं आहेत ती कोणत्या संकल्पनेवर, कोणती बसत नाहीत हे विचारतात. आता होय नाही नकारात्मक उदाहरणं जर आहेत तर गवत, नारळ आणि मका. आता शिक्षक मूल्यमापन साधनामध्ये म्हणजे शेवटच्या कॉलमला तुमच्या मते संकल्पनेची उदाहरणे कोणती असतील असा एक प्रश्न विचारतात. आता विद्यार्थी 3 क्रमांकासमोर पहा, होकारात्मक उदाहरणातील साम्य शोधतो. आता तुलना करतो, कृतीपत्रिका म्हणजे जमिनीत मुळांची वाढ कुठपर्यंत होते प्रश्न विचारला आहे. उपमुळांची कार्य सांगा, वनस्पती कोणत्या प्रकारात मोडतात, मुळाच्या टोपीचे कार्य कोणते. मग विद्यार्थी साम्य शोधायचा, म्हणजे हे क्ल्यू पॉइंट दिलेले आहेत. नकारात्मक व होकारात्मक उदाहरणांची तुलना करून विद्यार्थी भेद ओळखतो. म्हणजे आता थोड्याशा पुढच्या पायरीकडे जाऊया आपण. पायरी म्हणण्यापेक्षा पहिल्याच पायरीवर आता हा पाठ सुरू आहे अद्याप. आता संकल्पनेचे आवश्यक गुणवैशिष्ट्ये हे विद्यार्थी शोधून काढतात. स्पष्टीकरण, संबोध म्हणजे संकल्पना, आवश्यक गुण विशेष सांगतो.
आवश्यक गुणविशेष निश्चित करण्यासाठी प्रत्येक गुणविशेषावर प्रश्न विचारतात. म्हणजे पेट्रोलच्या बाबतीत जर विचार केला आपण, थोडंसं मागे जाऊया आपण पुन्हा. म्हणजे इंधनाच्या बाबतीत ऊर्जा निर्मिती याच्यावर शिक्षक प्रश्न विचारतील, उष्णतेवर प्रश्न विचारतील, प्रकाशावर प्रश्न विचारतील, गतीवर प्रश्न विचारतील आणि त्याच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यावरही प्रश्न विचारतील. म्हणजे पाणी, वीज आणि दूध हे कसं वेगळं आणि केरोसिन ही होकारार्थी उदाहरण आहे. आता मग विद्यार्थी मुळे जमिनीत खोलवर वाढतात हा एक गुणविशेष सांगतील. उपमुळे आधारासाठी तिरपी वाढतात. द्विदल वनस्पती, मुळांची टोपी, नाजूक भागाचं रक्षण. आता अनावश्यक गुणविशेष हे पण त्याने वेगवेगळे केले पाहिजेत. उदाहरणार्थ जमिनीतील क्षार पाणी शोषून घेतात. मुळे हे आधी मुळापासून वाढतं. कारण संकल्पना निर्मितीमध्ये काही आवश्यक गुणधर्म, काही अनावश्यक गुणधर्म, गुणविशेष असतात. मुळे जमिनीत वाढतात. सर्व वनस्पतीची मुळे सारखी नसतात. अशी नकारार्थी बाबी, अनावश्यक गुणविशिष्ट बाजूला केले जातात आणि ती मुलंच सांगतात. या ठिकाणी महत्त्वाची कृती. याला लोकशाही पद्धत, कारण विद्यार्थ्यांना वैचारिक स्वातंत्र्य असतं आणि या वैचारिक स्वातंत्र्यामुळे विद्यार्थी शिक्षक त्यांना प्रेरित करतात. आपण बघितलं त्या ठिकाणी सिंटेक्स आणि सिंटेक्स नंतर सोशल सिस्टीम, सामाजिक व्यवस्था कशी असते. हा का निकषात्मक गुणविशेष द्विदल वनस्पतीची मुळे जमिनीत खोलवर जातात. मुळांना उपमुळे असतात, मुळांना टोपी असते. म्हणजे हे भेदमूलक गुणविशेष शिक्षक त्यांना विचारतात आणि विद्यार्थी त्या प्रश्नाचं उत्तर देतात. यावरून संबोधाची किंवा संकल्पनेची जी व्याख्या असते हे विद्यार्थी तयार करतात. लक्षात घ्या. म्हणजे सोटमुळाची व्याख्या सर्व आवश्यक गुणविशेष विचारात घेऊन विद्यार्थी तयार करतो आणि ते तयार करण्यासाठी शिक्षक प्रेरणा देतात. मग विद्यार्थी कृती पहा. संबोध किंवा संकल्पना जोडून व्याख्या करतो, नाव सुचवतो. नाव काय सुचवलं? सोटमूळ. आणि प्रकार ओळखतो. विद्यार्थी या ठिकाणी व्याख्या सांगतो. या 8 मुद्द्यांच्या आधारे बघा, आता पहिली पायरी जी आपण मागे विचारात घेत होतो, तर या उदाहरणावरून मी तुम्हाला पुन्हा मागे नेतो. आता बघा, प्रथम शिक्षक वर्गात करायच्या दिशा, कृतीची दिशा, वस्तूल स्वरूप विद्यार्थ्यांना सांगतात. शिक्षक पहिल्या 2 उदाहरणांना नावे दिलेले उदाहरणांची यादी देतात. म्हणजे शिक्षक यादी देतात आणि होय नाही असं सांगतात. आता विद्यार्थी काय करतो? विद्यार्थी त्याच्या परिकल्पनेत बसणाऱ्या उदाहरणांना व न बसणाऱ्या उदाहरणांना होय नाही विचारण्यास प्रवृत्त करून संभाषण सुरू ठेवतात. म्हणजे कुठलं उदाहरण बसतं, कुठलं उदाहरण बसत नाही. कारण संकल्पना शिक्षकाच्या मनात आहे आणि ती ओळखायची आहे विद्यार्थ्यांना. शिक्षक विद्यार्थ्यांना परिकल्पना तयार करून त्याच्या पडताळा पाहण्यास सांगतात. आता परिकल्पना म्हणजे संभाव्य उत्तर हे विद्यार्थी तयार करतात. त्या परिकल्पनेच्या नोंदी शिक्षक, कारण विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करायला लावायचं आणि विद्यार्थी विचार प्रवृत्त होऊन त्याच्या वेगवेगळ्या दिशेने विचार करतात. होकारार्थी उदाहरणं, नकारार्थी उदाहरणं, त्याची आवश्यक गुणविशेष, त्याची अनावश्यक गुणविशेष, भेदमूलक गुणविशेष आणि त्याचे वैशिष्ट्य. आता चुकीच्या कारण विद्यार्थ्यांच्या मनात संभाव्य उत्तर चुकीचे पण असू शकतात. ती वगळून नव्या तयार करण्यासाठी अधिक उदाहरणं शिक्षकांकडे असतात. म्हणजे 8 उदाहरणं जर शिक्षकांनी तयार केली असतील आणि सांगितली असतील तर पुढची अधिक उदाहरणं शिक्षक देतात, जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनात अधिकाधिक संकल्पना स्पष्ट होण्याकरिता, तयार करण्याकरता मुलं विचार करू लागतील. मग एकदा त्या संकल्पनेचे गुणवैशिष्ट्य ठरलीत की मग त्याची व्याख्या करणं सोपं जातं आणि त्या व्याख्येला नाव द्यायला सांगतात. अशा रीतीने ही प्रतिमानाची पहिली पायरी आहे. आता प्रतिमानाच्या दुसऱ्या पायरीत काय? तर दुसऱ्या पायरीत संकल्पना साध्यतेची खरी कसोटी कळते.
विद्यार्थ्यांना संकल्पनेची जादा उदाहरणं देण्यात. मग एकदा मुलांनी पेट्रोल, डिझेल, केरोसिन सांगितलं, की पुढची उदाहरणं मुलं सांगतात. व्याख्या तयार केल्यानंतर संकल्पनेची व्याख्या. तसेच त्यांना स्वतः काही उदाहरणं तयार करण्यास सांगतात. यावरून विद्यार्थ्यांनी खरोखरच ती संकल्पना साध्य केली की नाही हे दुसऱ्या पायरीत निश्चित होतं. आणि तिसरी पायरी जी असते, या पायरीत शिक्षक हे विद्यार्थ्यांचे लक्ष, त्यांनी संकल्पना कशी प्राप्त केली व संकल्पना प्राप्त करत असताना त्यांनी जी मानसिक विचार प्रक्रिया ती कशी केली, विचार कसा केला, याकडे वळवतात. आपण पाठामध्ये आता ती बाब एकदा पाहूया. बघा आता की सोटमूळ हा संयुक्त संबोध आहे. आता पायरी दुसरी जी आहे ती संकल्पना साध्यतेची चाचणी. विद्यार्थी आवश्यक गुणविशेषाच्या आधारे उदाहरण ओळखतो, नवीन उदाहरणे सांगतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल, नवीन उदाहरणे वेळेस जर विद्यार्थी सांगतो तर हे उपयोजन पातळीला जातं. विचार प्रक्रियेचे वर्णन की त्याला कसा विचार त्याने केला. मग शिक्षक कृतीमध्ये दुसरी पायरी ही संकल्पना साध्य जी काय केली आहे त्याची चाचणी. सोटमुळाची उदाहरणे ओळखण्यास मदत करतात, कारण नवीन उदाहरणं शिक्षकांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि तिसरी पायरी ही अत्यंत महत्वाची, ते विचार प्रक्रियेचं विश्लेषण. आता विचार प्रक्रियेचे वर्णन विद्यार्थी करतो की तू असा का विचार केला, तुमचा विचार का बदलावा लागला, दुसरा कोणता विचार केला. कारण विद्यार्थ्यांनी ज्या संभाव्य म्हणजे परिकल्पना ज्या मांडल्या आहेत त्यातल्या काही चुकीच्या देखील परिकल्पना होत्या. तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार केला, म्हणजे तुम्ही त्या संकल्पना निर्मितीमध्ये ती निर्माण होत असताना कोणता विचार केला आणि कसा विचार केला, हे सगळं या ठिकाणी. आणि मग त्या अनुषंगाने फलकलेखन आहे. बघा आता या ठिकाणी फलकलेखनात सुरुवातीला शिक्षकांनी फक्त वड, होय, नारळ, नाही एवढंच सांगितलं आणि पुढची उदाहरणं सांगत गेलीत. मुलं विचार करत गेलीत आणि मुलं विचार करत गेल्यानंतर वड असेल, आंबा असेल, मग तेच का, मग वडाचंच होय का, याचं उत्तर विद्यार्थ्यांना विचारून त्याची खातरजमा शिक्षक करतात. नकारार्थीमध्ये देखील शिक्षक तसंच करतात की नारळ मी पहिल्यांदा नाही म्हटलं, मग गवत हे नाही का, तू गवत नकारार्थी उत्तर तुझ्या मनात का निर्माण झालं, अशी प्रश्न शिक्षक विचारतात. म्हणजे विद्यार्थ्यांना अधिकाधिक विचारास प्रवृत्त करतात. हा एक नमुना पाठटचन. तुमच्या लक्षात आलं असेल की हार्वर्डची जी पंचपदी आहे, प्रस्तावना या ठिकाणी आलेली आहे, पण संकलन प्रस्तावनेनंतर आपण हेतुकथन करतो, विषय प्रतिपादन करतो, संकलनात प्रश्न विचारतो, उपयोजन प्रश्न विचारतो आणि मूल्यमापन, अशा ज्या 6 पायऱ्या आहेत. तर या 6 पायऱ्यांचा हा या ठिकाणी याला सिंटेक्स आता शब्द तुमच्या आता लक्षात आला असेल. म्हणजे आता पुन्हा आपण उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता जी 5 वैशिष्ट्ये आहेत ती 5 वैशिष्ट्ये बघा. विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनेचे स्वरूप स्पष्ट होते. पाठ बघितला आपण त्या ठिकाणी. विद्यार्थी अभिप्रेत जो काही संकल्पना असतात ते साध्य करतात आणि विद्यार्थ्यांच्या जी काही संकल्पना साध्यता केली आहे त्या मानसिक प्रक्रियेत, म्हणजे परिकल्पना वगळायला लावणं, परिकल्पनेची निर्मिती करणं, परिकल्पना म्हणजे संभाव्य उत्तर, या मानसिक प्रक्रियेत सुधारणा होते. आणि इतर पोषित परिणाम म्हणजे विद्यार्थी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो, त्याच्या डोक्यात जी काही वैचारिक संदिग्धता असते ती तो कमी करतो, सहन करतो, नष्ट करतो आणि तर्कशुद्ध मांडणी करतो. बघा आता या ठिकाणी शिक्षकांना वर्गात लोकशाही प्रधान वातावरण तयार करावं लागतं, स्वलोक्याचं वातावरण या ठिकाणी, कारण ह्या आंतरक्रिया शिक्षकाला घडवून आणाव्या लागतात. विद्यार्थ्यांना वैचारिक स्वातंत्र्य असतं, समान संधी असते. शिक्षकाची भूमिका बघा फार महत्त्वाची या ठिकाणी. प्रोत्साहन देतात, संभाषण वाढवतात, नवीन परिकल्पना तयार करायला मदत करतात. विद्यार्थ्यांचं आकलन आजमावणं त्यांना कितपत कळलेलं आहे त्यात सुधारणा करावी लागते शिक्षकांना. सर्वांना विचार प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यावं लागतं. विचार प्रक्रिया सातत्याने सुरू राहील अशी वातावरण निर्मिती तयार करावी लागते. ही एकूण सामाजिक वातावरण शिक्षक तयार करतात. अशा पद्धतीने हे
एक महत्त्वपूर्ण असं संकल्पना प्राप्ती प्रतिमान आपल्याला या ठिकाणी अ, अभ्यासायला मिळालेलं आहे आणि हे प्रतिमान आपल्याला विद्यार्थ्यांना वर्गात वापरून त्यांना त्यांच्या मनात ही संकल्पना आपल्याला निर्माण करता येते. जेरॉम ब्रुनर यांचं हे संकल्पना प्राप्ती प्रतिमान कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल विज्ञानाच्या विषयाच्या दृष्टिकोनातून अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद.